कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष करण्यात आला। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते सध्या इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। त्यासोबत मनसेचे देखील मोठे कार्यकर्ते पदाधिकारी हे संपूर्ण स्मृतीस्थळ परिसरात उपस्थित असल्याचं आपल्याला दिसून येते। मोठी गर्दी सध्या इथे झालेली आपल्याला सध्या दिसून येते। स्मृतीस्थळावरती आपण बघतोय की सध्या ठाकरे बंधू हे दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे आहेत, राज ठाकरे आहेत। सुरुवातीला उद्धव ठाकरे मातोश्रीवर निघाले आणि त्यानंतर त्यांनी पहिले राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले। आदित्य ठाकरे, अश्मी ठाकरे हे सगळे सोबत होते आणि आता उद्धव ठाकरे हे आपण बघतोय स्मृतीस्थळावर दाखल झालेले आपल्याला दिसून येतात। बरोबर आहे सचिन, आपण दृश्य पाहतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसह स्मृतीस्थळावर दाखल झालेत। समस्त शिवसैनिकांचं, तमाम शिवसैनिकांचं प्रेरणास्थान असलेलं हे स्मृतीस्थळ आहे दादरच्या शिवाजी पार्क मधलं आणि शिवसैनिकांचा हा शिरस्ता कायम राहिलेला आहे की कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगापूर्वी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नतमस्तक होणं। मग शिंदेंची शिवसेना सुद्धा याला अपवाद ठरत नाही आणि आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे इथे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतायत। सोनचाफ्याच्या फुलांचा हा पुष्पहार अर्पण केला जातोय। बाळासाहेब ठाकरे आणि सोनचाफ्याची फुलं हे कायमच एक वेगळं नातं राहिलेलं आहे। म्हणजे जर महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या आणि बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या लक्षात असेल तो क्षण म्हणजे ज्या दिवशी बाळासाहेबांचं निधन झालं त्या दिवशी सुद्धा त्यांना निरोप देत असताना सोनचाफ्याच्या फुलांची उधळण करण्यात आलेली होती आणि त्याच सोनचाफ्याच्या फुलांचा पुष्पहार बाळासाहेब ठाकरे यांना अर्पण केला जातोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांना जोडणारा सगळ्यात मोठा मजबूत सामायिक धागा म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे। तो फोटो आपण अनेकांनी अनेकदा पाहिलाय। ज्यावेळी ठाकरे बंधूंच्या युतीची कुठे शक्यताही नव्हती तेव्हा सुद्धा जे शिवसैनिक आहेत किंवा ठाकरे प्रेमी आहेत त्यांनी अनेकदा तो फोटो झळकवून दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही अपेक्षा वारंवार बोलून दाखवली होती। तो फोटो होता मध्ये बाळासाहेब ठाकरे बसलेले आहेत आणि दोन बाजूला एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बसलेले आहेत आणि त्या दोघांच्या खांद्यावरती बाळासाहेबांनी हात ठेवलेला आहे। हे चित्र महाराष्ट्रात पुन्हा दिसावं असं लिहित अनेकदा बॅनरवरती हा फोटो झळकलेला आहे आणि गेल्या काही महिन्यांमध्ये जेव्हापासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू झाली तेव्हापासून हा फोटो सातत्यानं समोर येतोय। तर ही दृश्य आपण पाहतोय समस्त ठाकरे कुटुंबीय एकत्र आल्याचं चित्र आपण पाहतोय। सुरुवातीला राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण केला। त्यानंतर रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे पुढे आल्या, त्यांनी देखील बाळासाहेबांना अभिवादन केलं आणि त्यानंतर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी देखील बाळासाहेबांना अभिवादन करत या महत्त्वाच्या प्रसंगापूर्वी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेतलेले आहेत। राज ठाकरे यांनी शिवसेना सोडणं हा बाळासाहेब ठाकरेंसाठी काहीसा दुखरा क्षण होता। त्याची खंत त्यांनी कायम बोलून दाखवलेली होती आणि अखेर त्या सगळ्या दुःखाला मागे सारून हे दोन ठाकरे बंधू एकत्र येताना अवघा महाराष्ट्र सध्या पाहतोय। राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे हे चौघही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक झालेले आहेत। यानंतर ते निघतील आणि वरळीतल्या हॉटेल ब्लू सी इथे जिथे पत्रकार परिषदेचं व्यासपीठ सज्ज झालेलं आहे तिथे ते आपली पत्रकार परिषद घेतील आणि आगामी निवडणुकांना ठाकरे बंधू म्हणून सामोरं जात असताना काय समीकरणं ठरलेली आहेत, त्यामागे काय विचार आहे, या सगळ्या संदर्भात महाराष्ट्रासमोर आपली भूमिका मांडणार आहेत। कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी आपल्याला इकडे पाहायला मिळतेय। शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे। या दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा आज वेगळाच दिसतोय कारण का खूप वर्षांची, खूप महिन्यांची, खूप दिवसांची प्रतीक्षा या क्षणाच्या मागे आहे। त्यामुळे एक वेगळा आनंद या दोन्ही नेत्यांच्या, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर दिसतोय। कुटुंबामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा समाधानाचं वातावरण आहे पण तेवढाच आनंद कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आहे कारण का बऱ्याच चर्चा झाल्या, अनेकदा युती होणार नाही अशा शक्यता देखील निर्माण झाल्या पण आता त्या सगळ्या चर्चा, त्या सगळ्या शक्यतांना बाजूला सारत, मागे सारत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असल्याचं चित्र उभा महाराष्ट्र पाहतोय। उत्सुकता आहे त्यांच्या पत्रकार परिषदेची, ते काय बोलतात याची।
उद्धव ठाकरे मातोश्री निवासस्थानावरून निघाले आणि थेट स्मृतीस्थळावर न जाता ते पहिल्यांदा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले. एक अत्यंत गोड आणि भावनिक असा क्षण आहे. एक छोटी मुलगी आहे आणि तिने राज ठाकरे यांना सोनचाफ्याचं फूल दिलंय आणि ती त्यांच्यासोबत सध्या फोटो काढतेय. तिच्यासाठी काही क्षण राज ठाकरे थांबले, गाडीत जात असताना मागे आले आणि त्या मुलीकडून सोनचाफ्याचं फूल घेतलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, ठाकरे या आडनावावरचं प्रेम कसं आहे आणि काय आहे हे सांगणारा पुरेसा बोलका असा हा क्षण. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता एकाच गाडीतून पुन्हा एकदा हॉटेल ब्लू सी कडे प्रस्थान करताना आपण पाहतोय. थोड्याच वेळात त्यांची तिकडे पत्रकार परिषद होणार आहे. कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात मुंबई महानगरपालिका किंवा एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि आपला ग्राउंड बेस पक्का करणं हे देखील ठाकरे बंधूंचं महत्वाचं उद्दिष्ट असणार आहे. कारण का बहुतांश नगरसेवक हे सत्ताधारी पक्षांमध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपला कॅडर पक्का करणं हे या पक्षांसमोरचं मोठं आव्हान असणार आहे आणि त्याच्यासाठी आता ठाकरे बंधू सज्ज झाल्याचं आपण पाहतोय. आणि यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊयात हॉटेल ब्लू सी, जिथे पत्रकार परिषद होणार आहे. तिथून वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वेदांत, ठाकरे बंधू स्मृतीस्थळावरून निघालेले आहेत. काही क्षणात ते आता हॉटेल ब्लू सी इथे पोहोचतील. तिथे नेमकं काय वातावरण आहे, कशी उत्सुकता आहे? बसेल इतपत जागे नक्की मिळतील. त्यामुळे नेत्यांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे की उद्धव ठाकरे, राज ठाकरे नेमकं काय बोलणार. आपण बघतोय मनसेचे नेते असतील किंवा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते असतील ते यायला इथे सुरुवात झालेली आहे. संजय राऊत, विनायक राऊत इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यासोबतच आदेश बांदेकर, मनसेचे अविनाश जाधव आपल्याला पाहायला मिळतात, अभिजित पानसे आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे थोड्याच वेळात जेव्हा पत्रकार परिषद सुरू होणार आहे, काही नेते हे शिवतीर्थावर आपल्याला पाहायला मिळतात तर काही नेते हे आपल्याला या पत्रकार परिषद ठिकाणी पाहायला मिळेल. आणि अगदी काही मिनिटांमध्ये ही पत्रकार परिषद सुरू होईल, ज्यामध्ये युतीची घोषणा केली जाईल. आपण काही शिवसेनेचे पदाधिकारी, मनसेचे पदाधिकारी सुद्धा बघतोय, कारण या पत्रकार परिषदेला हजर राहणार